1 जून रोजी नालासोपारा पूर्व आचोळे येथे माजी महापौर रुपेश जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले, तर यामध्ये सगळ्यात नाविन्यपूर्ण उपक्रम होता तो म्हणजे हेल्थ एटीएमचा। हेल्थ एटीएम एक असा यंत्र आहे ज्यामध्ये एकाच वेळी अनेक आजारांची माहिती मिळते आणि तेही काही क्षणांमध्ये। येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे हेल्थ एटीएम विविध रुग्णालयांमध्ये देखील वापरलं जाणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळेस दिलेली आहे। इतकंच नाही तर यावेळेस कलश यात्रा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या। त्याचबरोबर विविध उपक्रम जसं फुल बॉडी चेकअप आणि विविध चेकअप्स देखील आयोजित करण्यात आले होते। येणाऱ्या काही दिवसांमध्ये असे काही उपक्रम घेतले जाणार आहेत ज्यामध्ये ज्यांचं नाव निवडणूक यादीतून घ्यायला झालं होतं त्यांची माहिती घेतली जाणार आहे आणि त्यावर काम करण्याचा राबवला जाणार आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे। यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले होते, तसंच विविध मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती राबवली होती। नालासोपारा पूर्वचे माजी सभापती निलेश देशमुख तसंच नायगावचे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती राबवून या कार्यक्रमाची शान वाढवली होती। यावेळेस बहुजन विकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ता, नेता त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अधिकारी देखील या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। यावेळेस नागरिकांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थिती राबवली होती। जाणून घेऊया यावेळेस खुद्द दादा काय सांगाल रुपेश जाधव यांचं काय म्हणणं आहे। यावेळेला आपण एक नवीन कॉन्सेप्ट केलेला आहे की आपण दरवेळेला आरोग्य शिबिर ठेवतो। यावेळेला असं आरोग्य शिबिर ठेवलेलं की आपण 2 मशीन मागवलेले आहेत। त्या 2 मशीनमध्ये जवळजवळ 60 ते 70 जे आपले आजार असतील ते आपल्याला एक 15 मिनिटात आपल्याला माहीत पडेल। आणि नवीनच मशीन मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये आता आलेलं आहे आणि बहुतेक आता गव्हर्नमेंटच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये हे जास्तीत जास्त आता हे मशीन घ्यायला लागलेले आहे। ते आपल्या इकडच्या नागरिकांना त्याचा लाभ भेटावा। त्यांच्या एक टेस्ट 4 ते 5 हजार रुपये होतात बाहेर जर गेली तर। मग आपण इथे फ्रीमध्ये सगळं ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर वृद्धाश्रमला आपण भेट दिलेली आहे। त्यांना भेट दिल्यानंतर तिथे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जवळजवळ 500 लोक तिथे भेटणार आहेत। अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं मला वाटतं पूर्ण दिवस जी आहे त्याच्यामध्ये जे इलेक्शनला नावं कमी झालेली होती लोकांची आणि नवीन नावं ॲड करण्यासाठी पण आपण 2 दिवसाचा कॅम्प आपल्या तथास्तु ग्रुपच्या माध्यमातून ठेवलेला आहे। दादा एक संदेश काय द्याल वाढदिवसानिमित्त? संदेश एवढंच दिसतो की असंच प्रेम राहू द्या। आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूरनी जी संधी दिली मला महापौर उपमहापौरच्या एवढ्या कमी वयामध्ये, मला असं वाटतं की ते आपल्या पक्षासाठी एक अतिशय चांगल्या प्रकारे काम करावं आणि जे नागरिकांचं प्रेम आहे यांना आपण कुठल्या गोष्टीमध्ये काय मदत करावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मी प्रत्येक माझ्या बड्डेला करत असतो।